खूप दिवसानंतर आज बऱ्याच दिवसांनी आज चापर्डा छानभूमी येथे आम्ही आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता हे नागपूर ते यवतमाळ हायवेवर वसलेलं असं निसर्गरम्य वातावरणात वसलेलं असं ठिकाण आहे. हे आहे त्याचं एंट्री गेट. गेटमधून अंदर आल्यानंतर असा भयानक लुक पाहायला भेटतो आपल्याला. ही आहे पंचशील ट्रॉफी. मागच्या बाजूनी गेट मस्त सुंदर दिसते. ड्रॅगन प्लेस ह्या ठिकाणाला असं नाव दिलं आहे गेटला. इथं विविध असं कलाकारीनं आणि स्थापत्यजन्य असे स्तूप इथं पाहायला भेटतील आपल्याला. सोबतच आपल्याला मस्त निसर्गरम्य असं गार्डन पाहायला भेटेल. इथं आल्यानंतर मन नक्कीच रमतं. हे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असे स्तूप आहे. हे आहे अशोक स्तंभ. बाजूलाच असं स्तूप आहे. ह्या स्तूपामध्ये गेल्यावर गौतम बुद्धाच्या 4 ते 5 मूर्त्या पाहायला भेटतात. जवळपास 30 ते 40 फुटाचा अशोक स्तंभ इथे दिसून येतो. बाजूला असं स्तूप आहे. त्या स्तूपाच्याच बाजूला असं छोटंसं असं दुकान हे आकर्षित करणार आहे. दुरूनच दुकान हे आकर्षित करून घेतं. दुकानाच्या अंदर गेल्यावर आपल्याला विविध अशा छोट्या मोठ्या गौतम बुद्धाच्या मूर्त्या आणि काही तशाच प्रकारचे असे साहित्य पाहायला भेटते. हे बघू शकता. हे विविध अशा मूर्त्या छोट्या मोठ्या आकर्षित करणार आहे. बाजूला असं एक स्तूप आहे. ह्या स्तूपाच्या बाजूलाच एक नागमणी अशी गौतम बुद्धाची मूर्ती आहे आणि त्याच्याच बाजूला एक अजून गौतम बुद्धाची मूर्ती आहे. हे बघू शकता. ह्या स्तूपाच्या बाहेरून असा एक नजारा दिसतो आणि ह्या स्तूपाच्या अंदरमध्ये गेल्यावर तर आपल्याला 5 प्रकारच्या वेगवेगळ्या अशा गौतम बुद्धाच्या मूर्त्या बघायला भेटतात. तर तुम्ही नक्की भेट द्या ह्या ठिकाणाला. चापर्डा या ठिकाणी हे स्तूप आहे. ह्या मूर्त्याच्याच बाजूला अजून एक गौतम बुद्धाची भली मोठी मूर्ती आहे आणि त्याच्या साईडला छोट्या छोट्या 2 मूर्त्या पाहायला भेटतात आपल्याला. त्याच्या बाजूला एक अजून अशी एक गौतम बुद्धाची मूर्ती आहे. आणि हे मी त्यावेळेस हे आहे विहार. ह्या विहारात डॉक्टर कांबळे सरांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे ह्या ठिकाणाला निर्माण करण्यात. अतिशय गरिबीच्या परिस्थितीत त्यांनी MBBS MD केली आणि 500 करोडच्या जवळपास लागत या ठिकाणाची आहे. अजून या ठिकाणाची बरेचसे असे कामं चालू आहे. हे बघू शकता. त्यानंतर आम्ही आलो बाहेर. इथे पण भली मोठी अशी गौतम बुद्धाची मूर्ती आहे. हे बघा स्तूप. ह्या स्तूपाच्याच बाजूला एक अशोक स्तंभ आहे. आणि बाजूला या बिल्डिंगच्या बाजूला आपल्याला छोटंसं असं दुकान पण पाहायला मिळते. असं निसर्गरम्य असं गार्डन आहे आणि ह्या गार्डनच्याच बाजूला आपल्याला अजून एक गौतम बुद्धाची अशी स्लीपिंग मोडमध्ये आपल्याला मूर्ती पाहायला भेटते. हे बघू शकता तुम्ही स्लीपिंग मोडमध्ये असलेली गौतम बुद्धाची मूर्ती. नंतर ह्या ठिकाणाच्याच पुढेच अजून एक स्तूप आहे. या स्तूपाच्या बाजूला असं छान असं गार्डन आहे. या गार्डनमध्ये बरेचसे असे लोक येतात आणि खूप मोठं असं पर्यटनाचं स्थळ बनलेलं आहे. ह्या स्तूपाच्या बाहेरील काही असे नजारे असे दुरून असे नजारे पाहायला भेटतात. आणि स्तूपाच्या बाहेरील नजारे मी तुम्हाला दाखवत आहोत. आजूबाजूला असे विविध प्रकारचे असे झाडं आहे आणि इथे पण एक गौतम बुद्धाची मूर्ती दिसते. त्याच्याच बाजूला आपल्याला कमळाचे फुलं पण दिसतात. इथे आल्यानंतर ह्या स्तूपाच्या बाजूलाच आपल्याला कमळाचे फुलं दिसतात. हे कमळाची फुलं बिलकुल मूर्तीच्या बाजूलाच आहे. ह्या स्तूपाच्या भिंतीवरील काही गौतम बुद्धाच्या मूर्त्या आपल्याला पाहायला भेटतात.
स्तूपाच्या आतमध्ये गेल्यावर ही नागमणी गौतम बुद्धाची मूर्ती आपल्याला पाहायला भेटतात. आतमध्ये गेल्यावर असा स्तूप आहे आणि ह्या स्तूपात एक गौतम बुद्धाची अजून एक मूर्ती आहे आणि हे पूर्ण काचानं अशा खिडक्या बनवलेल्या आहे. ट्रान्सपरंट अशा खिडक्या आहे काचाच्या, ज्यामुळे आपल्याला इझिली बाहेरचं सगळं दिसते. हे बघू शकता, बाहेरचं आपल्याला सगळं दिसते. आता स्तूप फिरल्यानंतर आपण आलो आहे मागच्या बाजूने. मागच्या बाजूने आल्यानंतर आपल्याला अजून असे विविध प्रकारचे असे झाडं आपल्याला पाहायला भेटतात. मागच्या बाजूला अजून एक स्तूपाचं बांधकाम चालू आहे. हे बघू शकता, स्तूपाचं बांधकाम अजून पण चालूच आहे. म्हणजे झानभूमीचं अजून पण कामकाज चालूच आहे. जवळपास 2000 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे यांच्या म्हणण्यानुसार. आणि इथे असं विविध प्रकारचे असे झाडं आहे. त्या झाडाखाली बरेचसे लोक येतात, डब्बे जेवण करतात. हे बघू शकता. आणि बाजूला एक नाला आहे. हा गार्डनमध्ये बसायला सुद्धा व्यवस्था आहे. हे बघा, गार्डनमधून हा व्ह्यू कसा दिसतो. आणि हे नाला, ह्या नाल्याच्या बाजूला यातील आकर्षणाचं केंद्र बनतात यातील बदकं. हे बघा ह्यानंतर नाल्याच्या पलीकडे सुद्धा याचं काम चालू आहे. ह्या नाल्याच्या पलीकडे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला याचं काम चालू आहे असा भास होते. आणि ह्या कामाचा भास याच्यावरून होते का ह्या नाल्याच्या पलीकडे गेल्यानंतर पण 107 पायऱ्या जवळपास आपल्याला पाहायला भेटतात. ह्या संपूर्ण पायऱ्या चढल्या मी स्वतः. आणि पायऱ्या चढल्यानंतर मला एक वावर दिसले इथे. पायऱ्या चढत चढत चांगलाच घाम फुटतो. आणि पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला माहीत पडते की ह्या पायऱ्याच्या वर आपल्याला एक सुंदर असं टेकड्यावर असं शेत दिसतात. बाकी एवढ्या पायऱ्या चढल्यानंतर फक्त एक शेत दिसला आणि एक माळा दिसला बस. चढलेल्या पायऱ्या ज्या स्पीडनं चढलो त्या स्पीडनं मी त्या पायऱ्या उतरल्या. आणि पायऱ्या उतरल्यानंतर मी घराच्या रस्त्यानं निघून गेलो. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हे होतं चापाड हे ठिकाण. नागपूर रोडवर असं निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे ठिकाण आहे. तुम्ही पण अवश्य या ठिकाणी भेट द्याले. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये आणि नंतरच्या प्लेसवर. तोपर्यंत धन्यवाद.